मित्रांनो, या निवडणुकीमध्ये आहे ना, दोघांचे सर्वे झाले होते. दोन सेफोलॉजिस्ट, निवडणूक तज्ज्ञ, एक वेगळ्या विचारधारेचे तर दुसरे दुसऱ्या विचारधारेचे. या दोघांचे सर्वे आणि दोघांच्या सर्वेवरून, दोघांच्या मतावरून वेगवेगळ्या प्रकारचे डिबेट झाले, वाद झाले, चर्चा बसल्या, सगळ्या गोष्टी झाले. हे दोन माणसं होते, योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर. प्रशांत किशोरने तर इथपर्यंत म्हणलं होतं की भाजपच्या जर 300+ जागा आल्या नाहीत तर माझ्या तोंडाला तुम्ही शेण फासा. आता तसं पाहायला गेलं तर 300 जागा आल्या नाहीत, आता ते शेण फासून घेतील का नाही हा नंतरचा विषय आहे. पण योगेंद्र यादव यांनी म्हणलं होतं की भाजपच्या 240 ते 250 या दरम्यान सीट्स येतील, पुन्हा भाजप सत्तेत बसेल. पण जर 240 पेक्षा जर कमी आकडा आला तर काँग्रेस सत्तेमध्ये बसेल. आता भाजपच्या आलेल्या आहेत 240च्या जवळपास आकडा फक्त. आता काय होईल?